नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा पाहणार आहोत महत्त्वाचे प्रश्न जे तुम्हाला ग्रामसेवक भरती व तसेच बाकी सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा पाहणार आहोत काही महत्त्वाचे चालू घडामोडी असेल किंवा विज्ञान असेल, जीके असेल, ज्यामध्ये सायन्स, कृषी तांत्रिक प्रश्न असेल किंवा अदर विषय असतील। मित्रांनो, हा आपणास पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे, कोणताही प्रश्न मिस करायचा नाही। मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून घ्या। चला सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ। आपला पहिला प्रश्न आहे, नवीन इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रामध्ये मतदार पडताळणी पावतीची सुविधा देण्यात आली आहे, त्यास काय म्हणतात? मित्रांनो, त्यास वोटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल असं म्हटलं जातं। VVPAT याचा लॉन्ग फॉर्म आहे। चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 2, समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील किती मुख्य जिल्ह्यातून जातो? मित्रांनो, समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रातील मुख्य 10 जिल्ह्यातून जातो। मित्रांनो, हा महामार्ग मुंबई ते नागपूर हा समृद्धी महामार्ग आहे। मित्रांनो, टोटल 701 किलोमीटर लांबीचा हा समृद्धी महामार्ग आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे। चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 3, सुवर्ण क्रांती म्हणजेच गोल्डन रिव्होल्यूशनचा संबंध कशा बरोबर आहे? मित्रांनो, याचा संबंध आहे मधुमक्षिका पालन म्हणजे सुवर्ण क्रांती असे होय। चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 4, प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणामुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात? मित्रांनो, त्या छोट्या कणांना फोटॉन असे म्हटले जाते। प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांनी बनले जाते त्याला फोटॉन असे म्हणतो किंवा म्हटले जाते। चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 5, भारताची UPI पेमेंट सिस्टम कोणत्या देशाच्या इन्स्टंट पेमेंट प्लॅटफॉर्मशी जोडण्यात येणार आहे? मित्रांनो, ही UAE या देशाशी जोडण्यात येणार आहे। मित्रांनो, UPIचा लॉन्ग फॉर्म युनिफाईड पेमेंट इंटरफेस असा होतो। मित्रांनो, UPIची स्थापना कधी झाली जर आपणास माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की द्या। चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 6, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? मित्रांनो, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय जिनेव्हा स्वित्झर्लंड येथे आहे। मित्रांनो, जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO। मित्रांनो, WHO ची स्थापना सन 1948 मध्ये झाली आहे। हे सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे। बऱ्याच परीक्षेमध्ये WHO ची स्थापना कधी झाली किंवा मुख्यालय कोठे आहे असा प्रश्न येऊन गेलेला आहे, म्हणून आपण नोट डाऊन करत चालायचं आहे। चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 7, धनविधेयक प्रथम कोठे प्रस्तुत केले जाते? मित्रांनो, धनविधेयक हे पहिल्यांदा फक्त लोकसभेत प्रस्तुत केले जाते। चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 8, साई नंदनवन हे लातूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळ कोठे आहे किंवा कोणत्या तालुक्यात आहे? मित्रांनो, हे पर्यटन स्थळ चाकूर तालुक्यात व लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात आहे। महत्त्वाचा प्रश्न। चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 9, कोणत्या राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली किंवा बहाल केली? मित्रांनो, महेंद्रादित्य ही पदवी कुमारगुप्त पहिला याने महेंद्रादित्य ही पदवी घेतली। चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 10, राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन अभियान 2047 चा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला? मित्रांनो, याचा शुभारंभ नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलनचा शुभारंभ करण्यात आला। चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 11, ईशान्य मोसमी वारे कोणत्या कालावधीत वाहतात? मित्रांनो, हे वारे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान वाहतात। ईशान्य मोसमी वारे नोव्हेंबर ते फेब्रुवारी। चला आपला पुढील प्रश्न, कोणत्या संस्थेने राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक या शीर्षकाखाली अहवाल प्रसिद्ध केला आहे? मित्रांनो, नीती आयोग या संस्थेने दारिद्र्य रेषेखाली बहुआयामी असा अहवाल प्रसिद्ध केला आहे। मित्रांनो, नीती आयोगाबद्दल सांगायचं झालं तर नीती आयोगाची स्थापना 2015 मध्ये झाली। मित्रांनो, नीती आयोगाचा आपल्याला जर लॉन्ग फॉर्म माहीत असेल तर लॉन्ग फॉर्म कमेंटमध्ये नक्की द्या। मित्रांनो, नीती आयोगाचे अध्यक्ष सध्या मोदी आहेत, नरेंद्र मोदी। चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 13,
ऑपरेशन पोलो हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी कोणी चालवले होते? मित्रांनो, हे हैदराबाद यांनी ऑपरेशन पोलो हे संस्थान संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते, हैदराबाद यांनी. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 14. माहिती तंत्रज्ञान संदर्भाने P2P चा संदर्भ किंवा अर्थ काय होतो? मित्रांनो, P2P चा माहिती तंत्रज्ञान म्हणजे IT च्या संदर्भाने P2P चा अर्थ पीअर टू पीअर असा होतो. P2P चा अर्थ पीअर टू पीअर. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 15. कोणते संप्रेरक शरीरातील ग्लुकोज, मेद व अमिनो आम्ल यांचे चयापचय नियंत्रित करते? मित्रांनो, इन्सुलिन हे शरीरातील मेद, ग्लुकोज, अमिनो आम्ल याचे चयापचय नियंत्रणाचे कार्य करते. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 16. भारताने बासमती तांदळाची सर्वाधिक निर्यात कोणत्या देशात केली? मित्रांनो, सौदी अरेबियामध्ये भारताने सर्वात जास्त बासमती तांदळाची निर्यात केली आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, आपण आज या ठिकाणी ग्रामसेवक परीक्षेसाठी काही महत्त्वाचे प्रश्न घेऊन या ठिकाणी आलो आहे किंवा तसेच कृषी तांत्रिकचे प्रश्न आपण जर पाहायचे असतील तर आपल्या या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण पाहू शकता. त्यासोबतच असे महत्त्वाचे प्रश्न घेऊन आपण काही प्रश्नसंच व बरेच व्हिडिओ आपण बनवले आहेत, ते सर्व आपण पाहू शकता. चला आपला पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 17. माडिया गोंड ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळत नाही? मित्रांनो, आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत: भंडारा, नंदुरबार, गडचिरोली व गोंदिया. मित्रांनो, याचं उत्तर तुम्ही मला प्रत्येकाने कमेंटमध्ये द्यायचं आहे. बघूया आपला अभ्यास कुठपर्यंत आहे किंवा किती अभ्यास आहे. आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत, त्यातील एक ऑप्शन चुकीचा आहे. तो ऑप्शन काय आहे हे मला प्रत्येकाने कमेंटमध्ये सांगा. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 18. भारताने आतापर्यंत किती उपग्रह प्रक्षेपित केले आहेत? मित्रांनो, भारताने आतापर्यंत 144 उपग्रह प्रक्षेपित केले आहे, 144. चला आपला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 19. ओझोनचा स्तर पर्यावरणाच्या कोणत्या स्तरावर असतो? मित्रांनो, ओझोनचा स्तर हा समताप मंडळावरती या स्तरावरती असतो. मित्रांनो, ओझोनचा फुल फॉर्म किंवा फॉर्म्युला आहे O3. मित्रांनो, हा थर साधारणतः 16 ते 50 किलोमीटर पर्यंत हा स्तर असतो. या स्तराला समताप मंडळ असे म्हटले जाते, 16 ते 50. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 20. जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखतात? मित्रांनो, या जलाशयास नाथसागर जलाशय अशा नावाने ओळखतात किंवा हे नाव आहे. मित्रांनो, जायकवाडी धरण हे सर्वात मोठे धरण असून हे गोदावरी नदीवर आहे. मित्रांनो, जायकवाडी धरण कोणत्या जिल्ह्यात येते हे मला कमेंटमध्ये सांगा. सोपा प्रश्न आहे. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 21. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे कशामधून घेतले आहे? मित्रांनो, हे मुंडको उपनिषद यामधून भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे घेतले आहे. मित्रांनो, भारतीय राजमुद्रेवर कोणत्या 2 प्राण्यांचे चित्र असतात हे सुद्धा आपण मध्ये कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 22. संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले विमानतळ कोणते? मित्रांनो, कोचीन हे असं एकमेव विमानतळ आहे की हे संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ आहे, कोचीन. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीचे मुख्यालय कोठे आहे? मित्रांनो, हे मुख्यालय पुणे येथे आहे. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीचे मुख्यालय पुणे येथे आहे. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 24. जागतिक अहिंसा दिन कधी असतो किंवा कधी साजरा करतात? मित्रांनो, 2 ऑक्टोबर रोजी दरवर्षी जागतिक अहिंसा दिन साजरा केला जातो. मित्रांनो, याच दिवशी महात्मा गांधी यांची जयंती असते. तसेच लाल बहादूर शास्त्री यांची सुद्धा जयंती असते 2 ऑक्टोबर. महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती 2 ऑक्टोबर याच दिवशी असते. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 25. चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या देशात आहे? मित्रांनो, चांगी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ सिंगापूर या देशात आहे. चला आपला पुढील प्रश्न. पायसम सटायव्हम हे शास्त्रीय नाव कोणत्या फळाचे आहे किंवा कोणत्या कशाचे आहे? मित्रांनो, पायसम सटायव्हम हे शास्त्रीय नाव वाटाणा या पिकाचे आहे. वाटाणा या पिकाचे पायसम सटायव्हम हे नाव आहे.
चला आपला पुढील प्रश्न. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहणे अगोदर मी आपणास रिक्वेस्ट करतो की जर आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकॉनला क्लिक करून बेल ऑन करून घ्या. मित्रांनो, आपण कोणत्या जिल्ह्यातून व कोणकोणत्या पदांकरिता फॉर्म भरला आहे मला कमेंटमध्ये लगेच सांगायचे आहे, जेणेकरून येणाऱ्या काळात मी कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचा किंवा काय व्हिडिओ बनवायचा याचा मला जरासा अंदाज येईल. चला पाहूया नेक्स्ट प्रश्न. प्रश्न क्रमांक 27. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते? मित्रांनो, कलम 75 नुसार भारतीय संविधानाच्या कलम 75 नुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते. कलम 75. चला आपला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 28. भारतात कोठे गुगलचे जागतिक फिनटेक केंद्र सुरू होणार आहे? गांधीनगर, गुजरात येथे भारतातील गुगलचे जागतिक फिनटेक केंद्र सुरू होणार आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, करंट प्रश्न आहे. चला आपला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 29. नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्यात कोणता घाट येतो? मित्रांनो, नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्यात चरणमाळ हा घाट येतो. आपला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 30. मित्रांनो, शेवटचा प्रश्न आहे, भारतातील दृश्य प्रकारचे सर्वात मोठी दुर्बीण कोणत्या ठिकाणी आहे? भारतातील सर्वात मोठे दृश्य प्रकारचे हे दुर्बीण हे मित्रांनो नैनिताल येथे आहे. मित्रांनो, नैनितालबद्दल सांगायचं झालं तर नैनिताल हे ठिकाण उत्तराखंड येथे येते. भारतातील सर्वात दृश्य प्रकारचे सर्वात मोठी दुर्बीण नैनिताल येथे आहे. मित्रांनो, आपणास व्हिडिओ कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा. आपण पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. जय हिंद.